अंगणात आम्ही बसलो होतो. तुळशीवर लावलेली गळती अजून गळत होती. उन्हाळ्यात तुळशीवर एका मडक्यात लहान भोग पाडून त्यात पाणी भरून टांगतात व त्यात येता जाता पाणी घालतात. याला गळती म्हणतात. त्यामुळे तुळस थंड राहते, उन्हाने करपून जात नाही. तुळशीजवळ पंती लावलेली होती, परंतु अंगणात दिव्याची जरुरी नव्हती. सुंदर चांदणे पडले होते. माझ्या दादाच्या मनासारखे निर्मळ चांदणे पडले होते. दादा, मी पुरुषोत्तम व बाबुल्या अंगणात बसलो होतो. दुर्वांची आजी आईसुद्धा बसल्या होत्या. शेजारच्या जानकी वहिनीसुद्धा आल्या होत्या. भिजत घातलेल्या वालांच्या डाळिंब्या काढायच्या होत्या. आम्ही भराभर उपड्या पाटावर डाळिंब्या दोन्ही हातांनी काढीत होतो. मी आईला म्हटले, आई, तू त्या अभिमन्यूचे गाणे म्हण ना, मला ते फार आवडते. पडला अभिमन्यू मन्यू वीररणी, चक्रव्यूह रचिला द्रोणांनी, पडला अभिमन्यू. म्हणतेस का? कृष्ण व अर्जुन रात्री रणांगणात अभिमन्यू कोठे पडला होता ते शोधावयास जातात. मुखाने कृष्ण कृष्ण असा मंजूळ जप अभिमन्यू करीत असतो. त्या मंजूळ आवाजावरून अभिमन्यू येथेच असेल असे त्यांना वाटले. कसे छान आहे गाणे, म्हण ना ग. आई म्हणाली, आज आजीच छानदार गाणे म्हणणार आहे, तेच आज ऐक. म्हणा ना हो तुम्ही ते चिंधीचे गाणे, मी ही पुष्कळ दिवसात ऐकले नाही. आईने आजीस सांगितले. दुर्वांच्या आजीला गाणी येत असत म्हणून मागेच सांगितले आहे. चिंधीचे गाणे मी ऐकले नव्हते. मला वाटले काहीतरी पर्ह्यातली पातेरी कोण हुक करी अशासारखेच ते असेल. मी उतावळा होऊन, ते नको, चिंधीचे भिकार गाणे, चांगले पितांबराचे तरी आजी म्हण, असे म्हटले. आजी म्हणाली, श्याम, अरे ऐक तर खरे, त्या चिंधीच्या गाण्यात पितांबर पैठण्याच आहेत. आजी गाणी म्हणू लागली. आजीचा आवाज गोड होता. ती योग्य तेथे जोर देऊन हात वगैरे हलवून गाणे म्हणे. भावनामय होऊन गाणी म्हणे. विषयाशी एकरूप होऊन गाणे म्हणे. त्या गाण्याचे आकडकडवे ध्रुवपद असे होते. द्रौपदीसी बंधू शोभे नारायण. हे चिंधीचे गाणे ज्याने रचले तो थोर कवी असला पाहिजे. मोठी सरुदय व रम्य कल्पना या गाण्यात आहे. कृष्णाचे द्रौपदीवर फार प्रेम व द्रौपदीचेही कृष्णावर. अर्जुन व कृष्ण हे जसे एकरूप म्हणून अर्जुनालाही कृष्ण असे नाव आहे. त्याचप्रमाणे कृष्ण व द्रौपदी यांच्यातही जणू अभिनत्व अद्वैत आहे असे दाखविण्यासाठी द्रौपदीसही कृष्णा नाव मिळाले आहे. या गाण्यात फार सुंदर प्रसंग कवीने कल्पिला आहे. कृष्णाच्या पाठल्या बहिणीवर सुभद्रेवर प्रेम कमी, परंतु द्रौपदी ही मानलेली बहीण हिच्यावर जास्त, असे का? कवीला ही शंका आली व ती त्याने या गाण्यात मांडून तिचे निरसन केले आहे. प्रसंग असा आहे. एके दिवशी तिन्ही लोकी फेरी करणारे नारद ब्रह्मवीणा खांद्यावर टाकून भक्तिप्रेमाने गाणी म्हणत कृष्णाकडे आले. नारद हे तिन्ही लोकात म्हणजे सूर, नर, असुर या तिन्ही लोकात सात्विक, राजस व तामस, श्रेष्ठ, मध्यम व कनिष्ठ अशा प्रकारच्या लोकात फिरत. त्यामुळे त्यांना नाना अनुभव येत, नाना दृश्ये पाहावयास मिळत. कोणाचा महिमा वाढव, कोणाचा गर्व दूर कर, कुठे कोपऱ्यात सुगंधी फूल फुललेले असले तर त्याचा वास सर्वत्र ने, इत्यादी कामे ते करीत असावयाचे. त्यांना सर्वांच्याकडे स्थान असे, कारण ते निस्पृह होते व सर्वांच्या कल्याणासाठी ते झटत असत. यावेळेस पांडवांकडे कृष्ण पाहुणा आलेला होता. नारदाला पाहताच कृष्णदेव उठले व त्यांनी त्यास क्षेमलिंगन दिले व कुशल प्रश्न केले. नारद म्हणाले, देवा, आज तुझ्यावर दावा करण्यासाठी मी आलो आहे. कृष्ण म्हणजे समृद्धी, निष्पक्षपाती असे मी सर्वत्र सांगतो. परंतु एके ठिकाणी मला कोणी म्हटले, नारदा, पुरे तुझ्या कृष्णाची स्तुती. अरे, पाठच्या बहिणीपेक्षा त्याचे त्या मानलेल्या द्रौपदीवर जास्त प्रेम. कसली समान दृष्टीने काय, मी काय बोलणार? म्हटले, देवाजवळ जाऊन संशय दूर करून यावे. सांग ना आता सारे, तुझी सख्खी बहीण ही जी सुभद्रा, तिच्यावर तुझे प्रेम कमी का, ते सांग. कृष्ण म्हणाला, नारदा, मी निष्क्रिय आहे. जो मला ओढील तिकडे मी जातो. वारा सर्वत्र आहे, परंतु घर बंद करून ठेवणारा, खिडक्या लावून घेणारा मनुष्य जर असे म्हणू लागला, वारा ज्यांची घरे बंद नाही त्यांच्याच घरात जातो, माझ्या घरात का येत नाही,
तर ते योग्य होईल का? ज्यांनी दारे सताळ उघडी ठेवली त्यांच्या घरात वारा शिरला, त्यांच्या घरात प्रकाश शिरला. जितके दार उघडाल तितका प्रकाश व हवा आत जाणार. तसेच माझे. द्रौपदीचा दोर बळकट असेल, तिने खेचून घेतले. सुभद्रेचा तुटका असेल, मजबूत नसेल, त्याला मी काय करणार? मी स्वतः निष्क्रिय आहे. लोकी निस्पृह मी, सदा अजित मी, चित्ती उदासीन मी. हेच माझे योग्य वर्णन आहे. परंतु तुला परीक्षा पाहायची आहे का? हे बघ, मी सांगतो तसे कर. सुभद्रेकडे धावत पळत जा व तिला सांग, कृष्णाचे बोट कापले आहे, एक चिंधी दे बांधायला. तिने दिली तर घेऊन ये, तिने न दिली तर द्रौपदीकडे जा व तिच्याजवळ माग. नारद सुभद्रेकडे आले. सुभद्रा म्हणाली, ये रे नारदा, प्रथम सांग, काही कुठली वार्ता सांग. कैलासावर, ब्रह्मलोकी, पाताळात कोठे काय पाहिलेस? सांग. तुझे आपले बरे, सारीकडे हिंडतोस. तुला नारदा कंटाळा कधी येतच नसेल. रोज उठल्या नवीन लोक, नवीन देश. आज नंदनवन, उद्या मधुवन. बैस. अरे एवढी घाई काय आहे? नारद म्हणाले, सुभद्राताई, बसायला वेळ नाही. कृष्णाचे बोट कापले आहे, भळभळ रक्त येत आहे. बोट बांधायला एक चिंधी दे. नारदा, आता चिंधी कुठून शोधू रे? हा पितांबर, हा त्यांनी उत्तर दिग्विजयाच्या वेळी आणला होता. आणि हा शालू, हा कुंतीभोज राजाने भेट म्हणून पाठविला होता. नारदा, घरात एक चिंधी सापडेल तर शपथ, ही मौल्यवान पैठणी. नारद, चिंधी नाही रे, अशी सुभद्रा म्हणाली. बरे तर मी द्रौपदीताईंकडे जातो, असे म्हणून नारद निघाले. द्रौपदी कृष्ण कृष्ण म्हणत फुलांचा हार गुंफीत होती. नारदाला पाहताच द्रौपदी उठली. ये नारदा, हा हार तुझ्याच गळ्यात घालते. बैस या चौरंगावर. हल्ली माझा कृष्ण येथे आहे म्हणून आलास नाही रे? याच्या भोवती तुम्ही सारे भुंगे जमावायचेच, पण माझा कृष्ण सारा लुटू नका. हो, मला ठेवा थोडा. द्रौपदी, थट्टा करावयाला वेळ नाही, बोलायला वेळ नाही. कृष्णाचे बोट कापले आहे, एक चिंधी द्या आधी. नारद घाबऱ्या घाबऱ्या म्हणाला, अरे का नारदा, किती सेरे कापले? माझ्या कृष्णाचे बोट कापले? अरे रे, असे म्हणून नेसूचा पितांबरच फाडून तिने चिंधी दिली. भरजरी ग पितांबर दिला फाडून, द्रौपदीस बंधू शोभे नारायण. माझ्या आजीने गाणे इतके भावपूर्ण म्हटले की मी तल्लीन होऊन गेलो होतो. डाळिंब्या काढावयाचे विसरून गेलो होतो. गाणे झाले. आई म्हणाली, श्याम, आवडले की नाही? ऐकलेस की नाही नीट? आईचा हेतू ओळखला. मी आईला विचारले, आई, आजीला तू हेच गाणे आज म्हणावेस का ग सांगितलेस, ते ओळखू? ओळख बरे, तू का मनकवडा आहेस? आईने म्हटले. मी म्हणालो, आज दुपारी दादाच्या पायांवर मी पाय देत नव्हतो. सकाळी त्याला कांदेपाक खाऊ देत नव्हतो. सुभद्रा सख्खी बहीण असून कृष्णाला चिंधी देईना, तसा मी सख्खा भाऊ असूनही प्रेम करीत नाही. मला हे तुला दाखवून द्यावयाचे होते, होय ना? मला लाजविण्यासाठी हे गाणे तू आजीला म्हणावयास सांगितलेस, खरे आहे की नाही सांग बरं? आई म्हणाली, होय, तुला लाजविण्यासाठी नाही तर तुला प्रेम शिकविण्यासाठी. मी एकदम उठलो व दादाजवळ गेलो. दादाचा हातात धरून मी गदगद स्वरात म्हटले, दादा, आजपासून मी तुला नाही म्हणणार नाही. मी तुला प्रेम देईन, भक्ती देईन. माझ्या दुपारच्या वर्तनाबद्दल तू मला क्षमा कर. दादा म्हणाला, श्याम, हे काय रे? क्षमाने भीमा कसली मागतोस? मी दुपारचे विसरूनही गेलो होतो. आकाशातील ढग क्षणभर असतात तसा तुझा राग, तुझा लहरी स्वभाव मला माहीत आहे. आणि तुझे मन स्फटिकाप्रमाणे निर्मळ आहे हेही मला माहीत आहे. आई, आम्ही कधी एकमेकास अंतर देणार नाही. क्षणभर भांडलो तरी फिरून एकमेकास मिठी मारू. आई म्हणाली, तुम्ही परस्पर प्रेम करा, त्यातच आमचा आनंद, देवाचा आनंद. धन्यवाद.